नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चिंतन करणार आहोत। विषय आहे मनोबल कसे वाढवावे। सध्या 10वी 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत, नीटच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना जे ध्येय गाठायचं होतं ते ध्येय त्यांना गाठता आलेलं नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये निराशा निर्माण झालेली असेल आणि मनामध्ये एक प्रकारचा ताणतणाव गोंधळ निर्माण झालेला असेल, तर अशा गोंधळलेल्या मनस्थितीतल्या व्यक्तीला विद्यार्थ्यांना आपलं मनोबल कसं वाढवावं यासाठीचं पथप्रदर्शन व्हावं आणि आपण देखील आपल्या मनाचं बळ वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठीचा एक पथप्रदर्शन घडावं, याच उद्देशाने आपण प्रस्तुत व्हिडिओ बनवतो आहोत। रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडनं आपल्या सर्व श्रोते बांधवांचे भगिनींचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या व्हिडिओच्या निमित्तानं आपण या ठिकाणी चिंतनाला प्रारंभ करूया। खरं तर भारतीय मनाबद्दलचं चिंतन भारतीय ऋषी मुनींनी शास्त्रांनी जसं केलेलं आहे तसंच पाश्चात्य विचारवंतांनी देखील तत्वज्ञांनी देखील मनाबद्दलचं चिंतन मोठ्या प्रमाणावर केलेलं आपल्याला दिसून येतं। आपल्याला माहिती असेल की भारतीय चिंतनामध्ये जे अंतःकरण चतुष्टय सांगितलं गेलेलं आहे त्यामध्ये पहिलंच स्थान मनाला दिलं गेलेलं आहे। मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतरंग चतुष्टय सांगितले गेलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वाधिक महत्त्व मनाला दिलं गेलं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। आपलं शास्त्र सांगतं की प्रत्येक माणसाकडे दशेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि या 10 इंद्रियांच्या वरती जर प्रमुख कोणतं इंद्रिय असेल तर ते आहे मन। 11वं जे काय असेल तर ते मन आहे। म्हणून या देहपुरीचा राजा जर कोण असेल तर तो मन आहे। अशा प्रकारचं चिंतन संतांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणून या शरीरातला सर्वात महत्त्वाचा जर घटक काय असेल तर ते मन आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना या मनाच्या बद्दल म्हणत असतात, चंचल ही मन कृष्णो प्रमाथी बलवत दृढम। काय म्हटलं अर्जुनांनी? हे कृष्णा, माझं मन चंचल आहे, मी कितीही त्याला सांगण्याचा समजावण्याचा प्रयत्न करतो परंतु ते मन काही माझं ऐकत नाहीये, माझ्या ताब्यात येत नाहीये। आपल्याकडे असंही म्हटलं गेलेलं आहे, मन यो मनुष्याना कारण बंद मोक्षयो। हे मनच असं आहे की जे माणसाला मोक्षाकडेही घेऊन जाऊ शकतं आणि ते माणसाला नरकाकडेही घेऊन जाऊ शकतं। हे मन आपल्याला यशाकडेही घेऊन जाऊ शकतं, हे मन आपल्याला अपयशाकडे घेऊन जाऊ शकतं आणि म्हणून खरं बंधनामध्ये टाकणारं आणि मुक्त करणारं जर कोण असेल तर ते आपल्या जवळ असलेलं आपलं मनच आहे, असंही चिंतन आपल्याकडे मांडलं गेलेलं आहे। संत असं म्हणाले की काय काय करीतो या मन, काय काय करीतो या मना परिनायके नारायणा। संतांनी सांगितलं की हे देवा, आम्ही या मनाला ताब्यात घेण्यासाठी, त्याला शांत करण्यासाठी, तुझ्या पायाकडे घेऊन येण्यासाठी खूप काही प्रयत्न करतो आहोत, परंतु परिनायके नारायणा, तरी परंतु हे मन काही आमचं ऐकत नाहीये, काय करावं काही कळत नाहीये। संत असं म्हणाले, गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगे। काय म्हणाले संत? संत म्हणाले गती घ्यायची का अधोगती घ्यायची, याचं खरं जर मर्म कोणाच्या जवळ असेल, खरी युक्ती कोणाच्या जवळ असेल तर ती मनाच्या जवळच आहे आणि म्हणून या मनाला एकांतामध्ये लावलं पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये म्हणजे सज्जनांच्या चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये लावली पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाहीये। असा विचार आपल्या संतांनी मांडलेला मनाच्या संबंधाने आहे, हे देखील आपल्याला माहिती असावं। सकळ इंद्रिया मन हे प्रधान, असं संत म्हणाले की आपल्याकडे आताच मी म्हणालो की दशेंद्रियांच्या मध्ये जे मुख्य महत्वाचं जर काय असेल तर ते 11वं मन आहे असं सांगितलं गेलं। म्हणून सकळ इंद्रिया मन हे प्रधान असं म्हटलं गेलेलं आहे। मी यापूर्वी म्हटलं की मनो राजा एक देहपुरी, असे नांदतो त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आमावरी हो, असं कानोबाराय या मनाच्या बद्दल बोलत असताना आपल्याला दिसून येतात। मन कसं आहे तर चंचल आहे, याबद्दलही संस्कृतमध्ये फार चांगला विचार आलेला आहे। संस्कृतमध्ये असं सांगितलंय की मर्कटस्य सुरापानम
तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा करिष्यति. मन हे माकडासारखं आहे. आपण बघितलं असेल माकडाला, नसेल तर काही जणांनी बघितलं नसेल तर बघून घेतलं पाहिजे की माकड कसं चंचल आहे. एका ठिकाणी माकड कधीच राहत नाहीये. तसं हे मन एका ठिकाणी कधीच स्थिर राहत नाहीये. आधीच माकड चंचल आणि त्याच्यामध्ये त्याला पाजवली म्हणजे दारू, तर हे माकड शांत राहील का? मृकटस्य सुरापानम. माकड आधीच चंचल, त्यामध्ये त्याला पाजवली दारू, त्यामध्ये म्हणे त्याला चावला इंचू, तर ते शांत राहील का? आणि त्याच्यामध्ये म्हणे त्याला लागलं भूत. एवढ्या गोष्टी चंचल असणाऱ्या, चंचल स्वभाव असणाऱ्या माकडाला त्या ठिकाणी जर आल्या आणि त्या माकडाला जर आपण शांत बस म्हटलं तर ते बसू शकत नाहीये. तशीच स्थिती मनाची आहे. आणि म्हणून या मनाबद्दलचं गांभीर्यानं चिंतन आपल्याकडे केलं गेलेलं आहे आणि तेच चिंतन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील करणार आहोत. संत एकनाथ महाराज म्हणाले होते की मनाचा अनिवार्य मार कोण राहे मनासमोर. या मनानं मोठ्या मोठ्यांना काय केलेलं आहे? पराजित केलेलं आहे आणि छोट्यांना देखील खूप मोठा विजेता बनवलेला आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की ज्याच्या मनात प्रकाश त्याच्या मुठीत आकाश. पहिल्यांदा आपल्या मनात प्रकाश पडला पाहिजे, तरच ते मन काय करतं, तर मनाला एक प्रकारची गती, मनाला बळ निर्माण होतं. म्हणून मनामध्ये प्रकाश पडला पाहिजे. चेहऱ्यावर मर्क्युरीचा किंवा बल्बाचा प्रकाश आहे आणि मनामध्ये जर काळाकुट्टा अंधार असेल तर त्या प्रकाशाचा काहीही फायदा होऊ शकत नाहीये. हा विचार मी वेळोवेळी अनेक भाषणांच्या मधनं आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहिती आहे बहिणाबाई चौधरींचं ते प्रसिद्ध पंक्ती आहेत की मन ओढाये ओढाये उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर, मन जहरी जहरी त्याच न्यारर तंतर, मन जहरी जहरी त्याच न्यारर तंतर, अडईचू साप बरा त्याले उतारे मंतर, मन वडाये वडाये उभ्या पिकातल ढोर, मन केवड केवड जसा खाकसाचा दाना, मन केवड केवड जसा खाकसाचा दाना, मन येवड येवड उभ्या आवायात मावेना, मन वडाये वडाये उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. जे करू नको म्हटलं ते मन करतं. असं म्हणतात ना की जे वैरीनं चिंती ते मन चिंतित असतं. आणि आपला सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर आपल्या शरीरामध्ये बसणारच हे मन आहे. आणि म्हणून त्या मनाबद्दलचा विचार आपण जसा संतांनी केला, आपल्यातल्या शास्त्रज्ञांनी केला, साहित्यिकांनी केला, सिग्मंड फ्रायड सारख्या पाश्चात्य विद्वानांनी केलेला आहे. आणि या सगळ्या विचारांचा मागोवा घेतच आपल्याला मनाचं बळ कसं वाढवता येईल याचा विचार आपल्याला करावायचा आहे. आणि म्हणून संतांनी सांगितलं की पहिल्यांदा आपण कोणतं काम केलं पाहिजे. संत म्हणतात मन करा रे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी जर आपल्याला प्राप्त करायच्या असतील तर बाकी काही करू नका, आपल्या मनाला आपण प्रसन्न करून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच स्वामी रामदासांनी मनाला दुर्जन म्हटलेलं नाहीये, मनाला सज्जनाची उपमा दिली आणि आपल्या मनाचंच या ठिकाणी मोठेपण गायलं. ते म्हणाले मना सज्जना भक्ती पंते शिजावे, जरी श्रीहरी पाहिजे तो स्वभावे, म्हटले की नाही. आणि मनाचे श्लोक जर आपण वाचले तर लक्षात येतं की समर्थ रामदासांनी मनाला किती किती प्रकारे सज्जनत्वाची उपमा देऊन काय केलं पाहिजे आपलं मनोबळ वाढवण्यासाठी. मला असं वाटतं हे श्लोक देखील निश्चित जर आपण वाचले तर आपलं मन पवित्र बनू शकतं, त्याला एक योग्य दिशा मिळू शकते, काय करावं आणि काय करू नये. आणि मला असं वाटतं की आपल्या मनाचं बळ वाढायला मदत झाल्याशिवाय राहणार नाहीये. प्रत्येकाला आपलं जीवन जर यथार्थ आणि कृतार्थ बनवायचं असेल तर आपल्याकडं 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं शरीर स्वास्थ्य महत्वाचं आहे, बौद्धिक स्वास्थ्य महत्वाचं आहे आणि आपलं मानसिक म्हणजे मनाचं स्वास्थ्य महत्वाचं आहे. या 3 गोष्टींचा संगम जर आपल्या ठिकाणी आपल्याला करता आला तर मला असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये सगळ्यात मोठे श्रीमंत आपण असतो. शरीरानं जर आपण कमकुवत असो, रोगी असून बाकीच्या 2 गोष्टी असूनही काही उपयोग नाही आहे. म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की आरोग्यम धन संपदा म्हटलंय ना, वेल्थ इज गॉन, नथिंग इज गॉन, हेल्थ इज गॉन, समथिंग इज गॉन, बट हेल्थ इज गॉन, नथिंग इज गॉन, वेल्थ इज गॉन, वेल्थ इज गॉन
नथिंग इज गॉन, हेल्थ इज गॉन, समथिंग इज गॉन, बट कॅरेक्टर इज गॉन, एव्हरीथिंग इज गॉन असं आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आरोग्य शरीराला आपण महत्व दिलं पाहिजे, बौद्धिक संपन्नता आपल्याकडे असली पाहिजे आणि मन देखील आपल्याला संपन्न बनवता आलं पाहिजे. या 3 गोष्टी मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. मनाचं चिंतन करत असताना असं सांगितलं गेलेलं आहे की मन 2 प्रकारचं प्रत्येक माणसाच्या ठिकाणी आहे. एक चेतन आहे मन आणि दुसरं अचेतन आहे. त्यालाच आपण प्रकट मन आणि अप्रकट मन असंही म्हणू शकतो. आता प्रकट मन काय करतं, अप्रकट मन काय करतं, याबद्दलचा फार विस्तार जर आपण करत गेलो तर मला असं वाटतं की आणखीन विस्तार जास्त वाढण्याची शक्यता आहे. फक्त इतकंच लक्षात ठेवा की मन 2 प्रकारचं आहे, एक चेतन मन, एक अचेतन मन, आणखीन एक अवचेतन मन असंही म्हटलं गेलेलं आहे. प्रकट मन, अप्रकट मन असे मन आहेत आणि प्रकट मनाची काही वेगळी कामं आहेत, अप्रकट मनाची वेगळी कामं आहेत. बाकीचे सगळे इंद्रिय आपल्याला दिसू शकतात, पण मन हे एक असं इंद्रिय आहे की जे आपल्याला दिसत नाही आहे, पण आपल्या सगळ्या क्रियाकलाप मात्र ते घडवून आणत असतं. आणि म्हणून या मनाबद्दलचं चिंतन आपण निश्चितपणे करणं गरजेचं आहे. आणि मग असं जे काही आत्ताच मी आपल्याला सांगितलं की अर्जुन म्हणतोय की हे मन चंचल आहे, संत म्हणतात हे मन चंचल आहे, मर्कटेशी सुरापानम या माध्यमातून देखील संस्कृत साहित्य विचारवंतांनी सांगितलं मन चंचल आहे. कारण मन हे वायूपासून बनलेलं आहे. वायूकडे जशी चंचलता असते तशीच चंचलता या मनाकडे आहे. मग अशा या मनाला जर आपल्याला एक लक्षात घ्या की वारं तत्व मनामध्ये आहे. ज्याप्रमाणे वाऱ्यापासूनच बनलेलं मन आहे असं म्हणतात. वारं कसं आहे तुम्हाला माहिती आहे की जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कारण वारं नसेल, श्वास नसेल तर माणूस जगू शकत नाही. तसं मन नसेल तरीही माणूस खऱ्या अर्थानं जीवन जगू शकत नाहीये. म्हणजे वाऱ्याला जसं महत्व तिकडे आहे तसंच मनाला महत्व आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. वारं जितकं महत्वाचं आहे तितकंच त्यानं जर सीमा ओलांडली तर ते धोकादायकी आहे. मन चांगलंही आहे आणि मन जर सीमा सोडून वागायला लागलं, मनानं जर चुकीची दिशा घेतली तर ते आपलं नुकसान करणारे असं ठरू शकतं. असं म्हणतात की हे मन वादळाच्या रूपानं म्हणजे वारं वादळाच्या रूपानं जर आलं तर ते नुकसान करतं, परंतु तेच वारं हळुवारपणे जर आपण बासरीमध्ये सोडलं तर त्याचा सुरेल संगीत निर्माण होतं. तसं हे मन आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे त्या मनावर जर योग्य प्रकारचे संस्कार केले आणि त्याला योग्य पद्धतीनं जर आपण बळ दिलं तर नरका नारायण व्हायला, सामान्य माणसाला महान माणूस व्हायला, अपयशी माणसाला यशस्वी व्हायला वेळ लागत नाहीये. पण ते कसं त्याला स्थिर बनवायचं, त्याला कसं योग्य दिशेला घेऊन जायचं याचं मात्र आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे आणि त्याचं चिंतन आपण या ठिकाणी करतो आहोत. मला असं वाटतं की या चंचल मनाला योग्य दिशेला घेऊन जाण्याचं काम कशामुळे घडत असेल तर ते घडवण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये प्रबळ इच्छाशक्ती आणि त्या मनाला आपल्याला शिस्त लावता आली पाहिजे. आपण जर मनामध्ये प्रबळ इच्छाशक्ती घेतली ना, जे ध्येय तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्याच्याबद्दलची प्रबळ इच्छाशक्ती असू द्या, मग ते मन देखील त्या प्रबळ इच्छाशक्तीच्याच पाठीमागे लागतं आणि आपल्याला जे ध्येय प्राप्त करायचे ते आपण प्राप्त करू शकतो. मी एका व्हिडिओमध्ये व्यक्तिमत्व विकासाच्या या अन्य कुठल्या तरी माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे की एक उदाहरण दिलेलं आहे मी यशाचा मूलमंत्र याबद्दल. आणि त्यामध्ये मी असं सांगितलं की सॉक्रेटिस हे खूप यशस्वी झाले आणि मग अशा यशस्वी सॉक्रेटिसला भेटण्यासाठी एक शिष्य आला आणि तो म्हणाला की आपण खूप यशस्वी झाला आहात आणि आपण आपलं मन आपल्या ताब्यात घेतलेलं आहे, मला देखील माझ्या मनाला बळ वाढवायचं आहे आणि मलाही यशस्वी व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी काही मंत्र असेल तर सांगा. सॉक्रेटिस म्हणाले की आता काही मी सांगू शकणार नाही, दुपारची वेळ आहे, उद्या सकाळी मी नदीवर स्नानाला जातो, तिथे तो ये, तुला यशाचा आणि मनाचं बळ वाढवण्याचा मंत्र निश्चितपणे मी तुला सांगतो. याच्या मनामध्ये शंका निर्माण होते की मंत्र आता सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं, पण याने उद्या या म्हणते. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जिज्ञासू शिष्य सॉक्रेटिसकडे येतो आणि म्हणतो की आता तरी मला सांगा की मनाला बळ वाढवण्यासाठीचा मंत्र कोणता आहे. ते म्हणाले की हा मंत्र मला असा काठावर उभा टाकून नाही सांगता येणार, मी आता नदीत स्नानाला जातोय, तूही मध्ये ये, तुला मी हा मंत्र सांगतो. याच्या मनातली शंका आणखीन वाढते, दुणावते, तरी परंतु त्याला त्याचं उत्तर हवं असतं. सॉक्रेटिस पाण्यामध्ये गेलेले आहेत, हाही त्यांच्या पाठीमागं पाण्यात जातो. सॉक्रेटिस फार गळ्या इतक्या पाण्यात जातात
आणि त्याला म्हणतात ये माझ्या शिष्या तुला मी याचं उत्तर सांगतो. भीत शिष्य तिथं जातो आणि जवळ आल्याबरोबर सॉक्रेटिस त्याच्या या दोन्हीही भुजांना असे हात लावतात आणि एकदम त्याला पाण्यामध्ये बुडवतात. काही काळ, काही क्षण म्हणा, काही मिनिट त्याला पाण्यामध्ये ठेवतात आणि एकदम सोडतात. खांद्यावरचा हात काढल्याबरोबर तो उसळी मारून वर येतो आणि एकदम सॉक्रेटिस वरती भडकतो आणि म्हणतो मी तुम्हाला मनाचं बळ वाढवण्यासाठीचा मंत्र विचारला होता आणि तुम्ही तर मला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न करता आहात. आता तरी मला सांगा की मनाचं बळ वाढवण्याचा मंत्र काय आहे. त्यावेळेला सॉक्रेटिसनं दिलेलं जे उत्तर आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. ते म्हणाले मला एक सांग की तू जेव्हापर्यंत त्या पाण्यामध्ये बुडून होतास तोपर्यंत तुझं मन काय म्हणत होतं. तर तो म्हणाला की माझ्या मनामध्ये प्रबळ इच्छा होती की केव्हा एकदा मी पाण्याच्या वर जातो आणि मला श्वास घ्यायला मिळतो, केव्हा मी एकदा पाण्याच्या वर जातो आणि केव्हा एकदा मला श्वास घ्यायला मिळतो. ही प्रबळ इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये मनामध्ये निर्माण झालेली होती. अरे म्हणाले बाळा, अशी इच्छा मनामध्ये निर्माण होणं हेच मनाला बळ देण्याचं काम करणं आहे. यश प्राप्त करत असताना देखील जे ध्येय तुला प्राप्त करायचं आहे त्या ध्येयाबद्दलचा देखील इतक्याच प्रकारची प्रबळ इच्छा अंतःकरण मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय मनाचं बळ वाढत नाहीये आणि ते ध्येय प्राप्त तू करू शकत नाहीयेस. म्हणून पहिल्यांदा तू जे ध्येय तुला प्राप्त करायचं आहे, ज्या उद्दिष्टापर्यंत तुला पोहोचायचं आहे त्याच्याबद्दलची प्रबळ इच्छा तुझ्या अंतःकरणामध्ये असू दे आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तू मनाला शिस्त लावली पाहिजे. आता मनाला शिस्त कशी लावायची, तर मला असं वाटतं की दैनंदिन वेळापत्रक आपण तयार केलं पाहिजे की मी पहाटे इतक्या वाजता उठेन, हे करेन, 6ला हे करेन, 7ला ते करेन आणि आपण ठरवलेल्याच वेळात ठरवलेल्या गोष्टी करणं म्हणजे शिस्त आहे. आणि ही शिस्त जर आपण सारखं करत राहिलो तर या शिस्तीची सवय मनाला लागते आणि मग या शिस्तीतनं जे आपल्याला प्राप्त करायचे त्या दृष्टीनं आपलं मार्गक्रमण सुरू होतं. मनाचं बळ वाढवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि मनाला शिस्त लावणं मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, चांगले व सकारात्मक विचार आपण ठेवले पाहिजे. मनोबल कधी वाढेल आपलं, तर आपल्या मनामध्ये चांगले विचार आपण आणले पाहिजेत. कारण तुम्ही जसे विचार करता त्याच पद्धतीच्या विचारानुसार आपल्या भावना बनत असतात. भावना दोन प्रकारच्या आहेत, एक सकारात्मक भावना आणि दुसरी आहे नकारात्मक भावना. तुम्ही कसे विचार करता त्याच्यावरून भावना निर्माण होत असतात. तुम्हाला जर मनाचं बळ वाढवायचं असेल तर तुमच्यामध्ये सकारात्मक भावना जास्त वाढल्या पाहिजेत, नकारात्मक भावना कमी असल्या पाहिजेत. आता सकारात्मक भावना म्हणजे काय, तर सकारात्मक भावना याचा अर्थ असा की ज्याच्या अंतःकरणामध्ये सकारात्मक भावना असते त्याच्या मनामध्ये स्नेहाचा भाव मोठ्या प्रमाणावरती, प्रेमाचा भाव मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आपल्याला दिसून येतो. सकारात्मक भावना ज्याच्या मनामध्ये आहे त्याला आपुलकीची व जिव्हाळ्याची भावना, प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आपुलकीची आणि जिव्हाळ्याची भावना त्याच्या ठिकाणी असते. स्वतःवरती त्याचा विश्वास असतो, होय मीच करणार आहे, मी नाही तर कोण करणार आहे वेगळं. ज्या अर्थी माझ्या अंगठ्याचे ठसे जगातल्या इतर अंगठ्याच्या ठशापेक्षा वेगळे देऊन मला त्या निर्मिकानं पाठवलेला आहे, त्या अर्थी मला काहीतरी वेगळं करायची शक्ती देऊन त्यानं पाठवलेला आहे आणि मी ते करणार आहे. हा आत्मविश्वास मला असं वाटतं की सकारात्मक भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याच्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. आणि संवेदनशील वृत्ती व भावना या सकारात्मक भावनेतनं निर्माण होतात. आणि ती जर मनामध्ये नकारात्मक भावना आली तर नकारात्मक भावनेची माणसं काय करतात, संशयी असतात. एक तर स्वतः यश प्राप्त करत नाहीत आणि दुसऱ्यानं यश प्राप्त केलंय ते देखवत नाही, तर त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये संशय येतो की नाही यानं कॉपीच केली असेल, यानं असंच केलं असेल. म्हणजे संशय वृत्ती ही नकारात्मक भावनेतनं निर्माण होते. स्वतःवर व इतरावर स्वतःवरही अविश्वास असतो की मला काय जमतंय, मी कसं करू शकेन, शक्यच नाही, हे फार अवघड काम आहे. स्वतःवरही अविश्वास असतो आणि इतरावर तर तो अविश्वास करतो. लक्षात आलं का. दुर्बल आत्मप्रतिमा, मला काहीच येत नाही, माझ्यासारखा दुर्बल माणूस या जगामध्ये दुसरा कोणीच नाहीये, माझ्यासारखा अज्ञानी दुसरा कोणीच नाहीये, माझ्यासारखा अशक्तिमान दुसरा कोणीच नाहीये. म्हणजे आपल्याच प्रती आपलीच प्रतिमा, आत्मप्रतिमा ही दुर्बल असल्याचं लक्षण म्हणजे नकारात्मक भावना आहे. आणि मग यातनं काय होतं, तर इतरांचा द्वेष करणे, इतरांचा मत्सर करणे या भावना मनामध्ये निर्माण होतात आणि मग तिरस्कार व घृणेची भावना निर्माण होते. त्यामुळं विचारच असा करा की ज्या विचारातनं चांगला विचार केला तर तुमची भावना सकारात्मक बनेल, तुमची भावना सकारात्मक बनली तर त्याच्यातनं तुमची कृती सकारात्मक होईल.
लक्षात आलं का? हे टप्पे कसे आहेत? पहिल्यांदा विचार चांगला करायचा, चांगल्या विचारातनं मी काय म्हटलं तुम्हाला, सकारात्मक विचार करा, त्याच्यातनं तुमची भावना सकारात्मक होईल, भावना सकारात्मक झाली की तुमची कृती सकारात्मक होईल, तुमची कृती सकारात्मक सारखी राहिली की त्या चांगल्या सकारात्मक कृतीची तुमच्या शरीराला आणि मनाला सवय तशाच पद्धतीची लागेल, आणि त्याच पद्धतीची सवय लागली की मग तुमचा स्वभाव तसा बनतो, चांगला स्वभाव बनला की तुम्ही चारित्र्यवान व्यक्ती होता, आणि त्यामधूनच तुमचं भवितव्य देखील चांगलं बनतं. मला असं वाटतं की मनावर संस्कार करण्याची हे टप्पे आहेत, आणि या टप्प्यातनं आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून सकारात्मक भावनेला महत्व देण्याचं काम आपण केलं पाहिजे. मला असं वाटतं की मनाला जर आपल्याला बळ द्यायचं असेल, त्याला पुढे घेऊन जायचं असेल चांगल्या कामासाठी, तर आपण आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये कल्पना चित्र बनवायला शिकलं पाहिजे. म्हणजे काय? ज्या ध्येयापर्यंत मला पोहोचायचंय, उदाहरणार्थ मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, मला प्राध्यापक बनायचंय, तर तुम्ही तुमच्या मनामध्ये सारखं त्याचं कल्पना चित्र निर्माण केलं पाहिजे की होय, मी आता इतक्या वर्षानंतर डॉक्टर बनणार आहे, माझ्या गळ्यामध्ये स्टेथोस्कोप आहे, बरोबर आहे की नाही? आता माझ्याकडे पेशंट यायला लागले, फार गंभीर स्वरूपातला पेशंट आलेला आहे, त्याला मी काय केलेलं आहे, ट्रीटमेंट दिलेली आहे, तो चांगला झालेला आहे, तो पुन्हा माझ्याकडे पेढ्याचा बॉक्स घेऊन येतोय, मी अशा पद्धतीने कितीतरी लोकांना जिवंत करतोय, कितीतरी लोकांना सेवा देतोय, होय मी डॉक्टर झालोय, होतोय, त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. असं सकारात्मक चित्र तुम्ही तुमच्या मनामध्ये सारखं कल्पित चित्र का असेना परंतु निर्माण करा, कारण तेच चित्र तुम्हाला कल्पनेतनं वास्तवाकडं तुमचं मार्गक्रमण करण्यासाठी खूप महत्वाचं मदत करतं. म्हणून आपल्याला जर कल्पनाच करायची असेल तर चांगली कल्पना चित्र आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. मी माझं स्वतःचं उदाहरण असं सांगतो की मी जेव्हा 11वीला होतो आणि माझे गुरुजी हिंदीमधनं ते शिकवत होते, त्यांची हिंदी भाषा आणि त्यांचं शिकवणं ऐकलं आणि मला असं वाटलं की आपल्याला एके दिवशी प्राध्यापक व्हायचंय. एकदा मी दुसऱ्या एका वक्त्याचं भाषण ऐकलं आणि मला असं वाटलं आपल्याला असाच वक्ता व्हायचंय. तेव्हापासून आजपर्यंत प्राध्यापक बनेपर्यंत तर मी दररोज कल्पनाचित्र रंगवत होतो की होय मी आता प्राध्यापक होणार आहे, झालं BA झालं की MA करणार आहे, त्याच्यानंतर मी प्राध्यापक होणार आहे, मी शिकवणार आहे, मुलं ऐकणार आहेत, त्याच्यानंतर ते सांगणार आहेत की सर फार तुम्ही चांगलं शिकवता. या कल्पना चित्रानं मला प्राध्यापक या वास्तव पदापर्यंत नेऊन पोहोचवलं. मी जी काही कल्पना करत होतो की मलाही एक चांगला, आजही मी सकाळी जेव्हा व्यायाम करतो तो व्यायामाच्या शेवटी डोळे बंद करून माझ्या डोळ्यासमोर जर कुठलं चित्र आणत असेल तर खूप श्रोते माझ्या समोर बसलेले आहेत, हॉल खचाखच भरलेला आहे, माईकवरती माझं नाव पुकारलं गेले, मी बोलायला आलोय आणि माझं नाव ऐकल्याबरोबर लोक जोरकस टाळ्या वाजवत आहेत, आणि लोक मी जे काही प्रत्येक वाक्य उच्चारतोय ते कानी आणि मनी साठवून घेत आहेत. मंचावरची लोक गंभीरपणे ऐकतायत, आईवरचं भाषण ऐकताना मधात काही प्रसंग सांगताना विनोद निर्माण केल्यामुळे हसता येते, आणि आईबद्दलची आजची वडिलाबद्दलची स्थिती बघून काही जणांच्या डोळ्यात हसवे उभे राहत आहेत, आणि मी माझ्या भाषणाच्या नंतर लोक माझ्या जवळ येत आहेत आणि म्हणतात की काय सुंदर बोलता हो सर. हे कल्पनाचित्र आजही मी माझ्या डोळ्यासमोर उपस्थित करतो, आणि या चित्रातनच मला काही अंशिक असेना वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये यशापर्यंत जाण्याचा मार्ग सापडला असं मी मानतो. आपल्यालाही जर आपल्या मनाला बळ द्यायचं असेल आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी, तर अशी कल्पना चित्र विद्यार्थी मित्रांनो आणि ज्यांना कुणाला वाटतं की आपल्या मनाला बळ द्यावं तर त्यांनी ही आणली पाहिजेत, आणि तशा पद्धतीनं त्या कल्पना चित्रांना वास्तवात आणण्यासाठीचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. यालाच आकर्षणाचा सिद्धांत असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आपण मनानं कधीच हारायचं नाही. मी नेहमी सांगत असतो की पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नसतो, तो पराभव पहिल्यांदा मनामध्ये होत असतो. माणूस मनके हार है मनके जीते जीत असं म्हटलं गेलेलं आहे. मन हारलं की आपण निश्चितपणे हारतो, आणि मनामध्ये जर जिंकण्याची जिद्द राहिली तर माणूस किती जरी प्रतिकूल परिस्थिती असली तरी तो जिंकतो. आणि म्हणून तुम्ही हारू नका. ती मुंगीची गोष्ट किंवा आपल्याला माहिती आहे की त्या हिंदीतली कविता देखील आहे की एक चिंटी एक मुंगी आपल्या वजनापेक्षा जास्तीचा तो गव्हाचा दाणा घेऊन वर चढते, अनेक वेळेस खाली पडते, अनेक वेळेस वरी चढण्याचा प्रयत्न करते, ती प्रबळ इच्छाशक्ती सोडत नाहीये, आणि ती मनाला सांगत असते की नाही मी हे घेऊन जाणारच आहे, आणि एक वेळेस ती घेऊन जाते. हे सगळं जे आपल्याकडं साहित्य शिकवलं जातं त्याचा उद्देश एवढाच आहे
की तुम्हाला तुमच्या मनामध्ये या प्रकारची प्रबळ इच्छाशक्ती आणि मनामध्ये हारण्याची भावना कधीही येऊ द्यायची नाहीये. आपलं मन जर शांत ठेवायचं असेल तर आपल्याकडे जे दीर्घ श्वसनाच्या आपण प्रयोग केले पाहिजेत. प्राणायामाच्या माध्यमातून देखील आपलं मन पहिल्यांदा शांत करण्याचं काम आपल्याला करता येतं. मनाची एकाग्रता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मी सांगितलं चंचल आहे मन. मनाची एकाग्रता करायची असेल तर निश्चितपणे आपण ध्यान धारणेला महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. विपश्यना आपण केली पाहिजे, ज्याचा खूप चांगला फायदा आपलं मन स्थिर व्हायला आणि आपल्याला जे मनामध्ये पेरायचे ते पेरण्यासाठीची उपजावी भूमी निर्माण करण्यासाठी हे महत्त्वाचं ठरतंय. आपल्याकडं पतंजलींनी जो अष्टांग योग सांगितलेला आहे त्या मार्गाने देखील आपल्याला मन शांत करता येतं. मनाला बळ देण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो, ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. हे देखील आपल्या मनाला बळ देण्याचं काम करू शकतात. आनंदी आणि हसमुख व्यक्तीशी आपण द्वेषमुक्त पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे. जो आनंदी आहे ना तो कस काय एवढा आनंदी आहे त्याच्या जीवनाच्या आनंदाबद्दलचा तिरस्कार आपण कधीच करायचा नाही. किंवा एखादा हसतमुख व्यक्ती आहे की यालाच कसं हसायला मिळतं, याच्या जीवनामध्ये कसं काय हास्य आहे, माझ्या जीवनामध्ये एवढा कसं काय दुःख आहे, यानं कसं काय हसतो बघतो, यालाही दुःख आणल्याशिवाय मी राहत नाही, असा त्याचा द्वेष करू नका. आनंदी आणि हसतमुख व्यक्तीच्या सहवासात राहा. म्हणजे तुम्ही देखील असं म्हणतात ना की वाण नाही पण गुण आपल्याला लागू शकतो. म्हणून हे देखील आपल्या मनाला चांगुलपणाकडे घेऊन जाण्याचा प्रयोग आपण केला पाहिजे. गुणवंत व्यक्तींशी मैत्री करण संगत कुणाबरोबर तुम्ही करतो म्हणतात ना, संत ढेकणाच्या संगे हिराजो भंगला कुसंगे नाडीला साधू तैसा, की असं म्हणतात की एवढा किमती हिरा असतो परंतु ढेकणाच्या जर तो सहवासात आला तर तो त्या ढेकणाचा जर त्याला स्पर्श झाला तर हा हिरा पाजळून जातो म्हणे संत सांगतात. तसा चांगल्या माणसाच्या सहवासामध्ये जर दुष्ट आला, तुम्हाला माहिती आहे की दुर्योधन हा सुयोधन होता पण त्या सुयोधनाला दुर्योधन त्याच्या मामानं बनवलं, शकुनी मामांनी बनवलं. आणि दुसरीकडं तुम्हाला माहिती आहे वाल्या होता, त्याचा वाल्मिकी नारदाच्या संगतीने झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून संगती गुणवंतांची करा. चांगल्यांची संगती जर तुम्ही केली तर त्या संगतीचा परिणाम चांगुलपणामध्ये होतो, तुमच्यामध्ये चांगुलपणा येतो आणि हा चांगुलपणाचे संस्कार मनावर होतात. आणि तो चांगला कसा झाला तर मलाही तसं चांगलं बनायचंय यासाठी तुमचं मन धडपडायला लागतं आणि आपोआप तुमच्या मनाला चांगुलपणाचं बळ मिळाल्याशिवाय राहत नाहीये. आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे. प्रतिकूल परिस्थिती असेल, प्रतिकूल व्यक्ती असतील, प्रतिकूल तुमच्या जीवनामध्ये आलेले प्रसंग असतील, याच्याबद्दलचं फार चिंतन करू नका. मनाला या प्रतिकूलतेमध्ये गुंतूच देऊ नका. प्रतिकूलतेचा विचार मनामध्ये आला की धाडकन त्याला एकदम त्या प्रतिकूल विचाराला बाजूला एकदम फेकून द्या. प्रतिकूल व्यक्तीचा विचार देखील पटकन बाजूला फेकून द्या आणि अनुकूल विचार, तुमच्या जीवनामध्ये जे जे काही तुम्हाला यश प्राप्त झालेले होते, तुमच्या जीवनामध्ये जे जे काही आनंदाचे क्षण तुम्हाला प्राप्त झालेले आहेत, तुमच्या जीवनामध्ये जे जे काही चांगली व्यक्ती आलेले आहेत ज्यांनी तुम्हाला खूप चांगलं प्रोत्साहन दिलेलं आहे, अशा प्रसंगामध्ये मनाला गुंतवण्याचा प्रयत्न करा. प्रतिकूल व्यक्तीचा आणि प्रतिकूल परिस्थितीचा प्रसंगाचा विचार मनातून झटकन बाजूला जर केलात तर मला असं वाटतं की मन चांगल्या विचारांच्यासाठी जास्तीचा वेळ देईल. आणि हे जर आपण करत राहिलो तर आपल्या मनातलं चांगुलपणाचं बळ वाढल्याशिवाय राहणार नाहीये. त्याच्यासाठी ध्येय निश्चिती महत्वाची आहे. मी तुम्हाला सांगितलं. मी असं म्हणेन की यासाठी जर प्रयोगच करायचा झाला तर दररोज प्रातःकाळी आपण दृढ निश्चय मनामध्ये केला पाहिजे की मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला हे करायचंय, मीच करणार आहे, त्याच्यासाठीच माझा जन्म झालेला आहे, मी नाही करणार तर मग अन्य कोण करणार आहे, असा विचार दररोज मनाच्या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर करणं त्याला आपण दृढ निश्चय म्हणतो. आणि निश्चित लक्षात घ्या की निश्चय केल्याच्या नंतर आपल्याला काय प्राप्त होत नाहीये. तुम्हाला माहिती आहे की द्रोणाचार्यांनी त्या एकलव्याला विद्या द्यायला नाकारलं होतं परंतु त्यांना दृढ निश्चय केला की नाही, म्हणाले जरी हाडामासाचे द्रोणाचार्य मला विद्या द्यायला नाकारत असले तरी मी त्यांचा मातीचा पुतळा बनवेन आणि त्या मातीच्या पुतळ्याकडनं आशीर्वाद घेऊन मी ही धनुर्विद्या प्राप्त करेन. आणि आपल्याला माहिती आहे की त्यानं ती धनुर्विद्या प्राप्त केलेली आहे. का मला काय सांगायचं याच्यातनं तुम्हाला की सकाळी तो दररोज दृढ निश्चय, आपले काही जे ऋषी मुनी जे होते ते सकाळी ध्यानधारणा करत बसायचे, म्हणजे कुठलाही ते दृढ निश्चय करत होते आणि सकाळचा तुम्ही तो दृढ निश्चय केला
आणि दिवसभर तो निश्चय पूर्ण करण्यासाठी जर आपण पळत सुटलो, काम करत सुटलो, सगळ्या इंद्रियांना त्या पद्धतीच्या जर आज्ञा देऊन काम घेत राहिलो, तर मला असं वाटतं की आपल्याला जे प्राप्त करायचंय मनाचं बळ वाढायला निश्चित वेळ लागणार नाहीये. दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की प्रातःकाळी तुम्ही ध्यानधारणा करा. दिवसाच्या शेवटी अर्धा तास थोडंसं एकांतवासामध्ये बसायचंय आणि मनाला शांत करून आपण जे ध्येय निश्चितीच्या बद्दल सकाळी प्रार्थना केली होती त्यासाठी आत्ता काय केलंय आणि आणखीन काय करणं गरजेचं आहे याबद्दलचा एकांतवासामध्ये विचार करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण कधीच धैर्य आणि उत्साह आपल्यातला माळू द्यायचा नाही आहे. कारण मनाचा या स्वभाव असा आहे की हे मन चांगुलपणाकडे जात नाहीये, वाईटपणाकडे मात्र पटकन जातं. मनाचा स्वभावच आहे, त्याला चांगलं आवडतच नाहीये, वाईट मात्र ते पटकन स्वीकारतं. तुम्हाला धैर्यवान होऊ नये यासाठी ते प्रयत्न करतं, तुमच्यातला उत्साह कसा घालवता येईल यासाठी ते प्रयत्न करतं. परंतु आपण शेवटपर्यंत धैर्य सोडायचं नाहीये, शेवटपर्यंत उत्साह सोडायचा नाहीये. ज्यांनी आयुष्यात शेवटपर्यंत धैर्य सोडलं नाही त्यांचाच इतिहास लिहिला गेलेला आहे. ज्यांनी जीवनामध्ये प्रत्येक काम करत असताना उत्साहानं केलं त्यांनाच जीवनामध्ये यश प्राप्त करता आलेला आहे. जे लढण्याऐवजी रडतात ते आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाहीयेत. म्हणून तुमच्या मनाचं बळ तेव्हाच वाढेल जेव्हा तुमच्या मनामध्ये तुम्ही धैर्य आणि उत्साह या दोन गोष्टीला कधीच मायनस होऊ देऊ नका, असं मला या निमित्तानं आपल्याला सांगावायचं आहे. या मनाचा स्वभाव असा आहे की हे वेगवेगळ्या मोहामध्ये तुम्हाला अडकविण्याचा प्रयत्न करतं. वेगवेगळ्या इच्छा, नको त्या इच्छांच्याकडे मध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न हे मन करतं. तर विविध मोहांच्या पासनं विविध इच्छा आकांक्षा ज्या काही आपल्या मनामध्ये आलेल्या आहेत, ज्या की ध्येयापासून आपल्याला बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत, तर त्या इच्छांच्या आहारी जाऊ नका, त्या प्रलोभनांच्या आहारी जाऊ नका. जे आपल्याला ट्रॅक आपण जे ध्येय निश्चित केलेलं आहे तिथेच त्या मनाला पुन्हा 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 आणण्यासाठीचा आपण प्रयत्न करत राहणं आणि त्या इच्छा आकांक्षा दुसऱ्या ठिकाणी जाऊन जे काय आपल्याला मनाची शक्ती खर्च होणार होती ती तिथे शक्ती खर्च न होऊ देता तिला ध्येयाकडे आणून जर जास्तीचं काम केलं तर निश्चितपणे आपल्या मनाचं बळ चांगल्या कामाला येऊ शकतं, असं मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगावयाचं आहे. कधी कधी आपण कमी बोलायला देखील शिकलं पाहिजे. आपल्याकडे असं म्हटलं गेलेलं आहे की मौन सर्वार्थ साधनम. आपल्या मनाला शांत करण्यासाठी आपल्या मनाला बळ, एक गोष्ट लक्षात घ्या की माणूस सारखा पळत सुटला तर त्याची स्पीड राहील का? केव्हा स्पीड येईल की काही काळ त्यानं विश्रांती घ्यावी लागेल, शरीराला रेस्ट द्यावी लागेल आणि शांत रेस्ट दिल्याच्या नंतर पुन्हा जर त्यानं ती क्रिया सुरू केली तर तो दुपटीनं ती क्रिया करू शकतो. मनाच्या बाबतीतही असंच आहे की नको त्या ठिकाणी आपण जर मनाला दमवलं, भागवलं तर मग चांगल्या कामासाठी मन थकून जातं आणि मनाची जी काही गती आहे ती कमी होते. त्यापेक्षा आपण काय करायचं की थोडंसं मौन सर्वार्थ साधनम, मौन बाळगायचं, शांत राहायचं आणि पुन्हा मनाला चांगल्या कामासाठी बळ द्यायचं. तुम्हाला जे ध्येय प्राप्त करायचं ते निश्चित तुम्ही प्राप्त करू शकता असं मला वाटतं. नकारात्मक विचाराच्या जागी सकारात्मक विचार, आताच सांगितलं मी तुम्हाला की नकारात्मक विचार येत असतील तर पटकन त्याला बाजूला करा आणि त्या ठिकाणी एकदम सकारात्मक विचार आणायचा. नकारात्मक विचाराला थारा द्यायचा नाही, नाही मला हे जमत नाही, का जमत नाही, तर मला जमतंय, म्हणजे नकारात्मक विचाराला पटकन फेकून द्या, सकारात्मक विचार तिथे आणून उभा करा. असं जर तुम्ही सारखं करत राहिलात तर एक वेळ अशी येते की नकारात्मक विचार तुमच्या मनात यायला घाबरतात की अरे हे काही आपल्याला जागा देत नाहीये. काय असतं माहितीये का की असं म्हणतात ना की आपल्याकडे ग्रामीण म्हण आहे की भटाला दिली ओसरीन बट हळूहळू पाय पसरी. आता ही का म्हण आली मला माहिती नाही, परंतु त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की आपण जरी या मनामध्ये नकारात्मक विचारांना थोडा 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 स्थान देत राहिलो ना तर मग ते सगळे नकारात्मक विचार मनामध्ये येऊन बसतात आणि सकारात्मक विचार सगळे आपल्या मनातनं निघून जातात आणि मग आपल्याला टेन्शन येतं आणि मग आपण हायपर टेन्शन मध्ये जातो आणि मग पंगू होऊन बसतं मन मग सगळी क्रियाच बंद करून टाकतं. असं होऊ द्यायचं नाहीये. नकारात्मक विचाराच्या ठिकाणी सकारात्मक विचारांना आपल्याला घेऊन जायचं आहे. मला असं वाटतं की आपल्या मनाला हलकं फुलकं बनवण्यासाठी आपण हास्याचा देखील आधार घेतला पाहिजे, हसलं पाहिजे, कारण हसणं देखील मनाला हलकं करण्यासाठी महत्वाचं आहे. कधी वाटलं तर आपलं रडून देखील मन मोकळं करता आलं पाहिजे. तसंच साचून राहिलं
तर मग मन मला असं वाटतं की मोकळं होत नाहीये. मनाला मोकळं करण्याचे दोन मार्ग आहेत, हसा किंवा मनसोक्तपणे एकांतामध्ये रडा. रडायचं म्हणजे लोकांच्या समोर गाळानं सांगायचं नाहीये, ते करणं देखील चुकीचं आहे. आपण एकांतामध्ये जा, खूप रडा, यामुळे देखील तुमचं मन हलकं होईल. खूप हसल्यानंतरही मन हलकं होईल आणि हलक्या मनाला मग हळूच तुमच्या ध्येयाकडे त्याची गती वाढवण्याचा प्रयत्न देखील आपल्याला करता येऊ शकतो. कधी वाटलंच तर तुमच्या आवडीच्या संगीतामध्ये तुमच्या मनाला गुंतवलं पाहिजे. तुम्हाला एखादा छंद असला पाहिजे, परंतु तो छंद चांगल्या ध्येयाकडे घेऊन जाणारा असावा. संगीतही असं आहे का की ज्याच्यातनं तुमच्यातलं जी सात्विक वृत्ती आहे ती जिवंत राहील. तामसी वृत्ती वाढणारं संगीतही काही कामाचं नाही आहे. त्याच्याही सहवासामध्ये जाणं चुकीचं आहे असं मला या निमित्तानं म्हणायचं आहे. आणखीन एक मला आपल्याला हे सांगायचं आहे की आपलं मन दूषित का होतं, आपण टेन्शनमध्ये काय येतो, तर आपण इतरांशी तुलना करतो. तर मला असं वाटतं की मनाची शक्ती कमी करण्याचं सगळ्यात मोठं जर काय असेल तर आपण इतरांशी तुलना करून आपल्या मनाला पंगू बनवतो. तसं करू नका. इतरांशी तुलनाच करायची नाहीये. ईश्वरानं मला वेगळा चेहरा दिलेला आहे, वेगळं शरीर दिलेलं आहे, वेगळ्या अंगठ्याचा ठसा दिलेला आहे, तेव्हा ईश्वरानं माझ्याकडनं वेगळी अपेक्षा केलेली आहे, त्याच्याकडनं वेगळी अपेक्षा केलेली आहे. मग त्याला एखाद्या वेळेस माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले म्हणून त्याची तुलना किंवा त्याच्याबद्दलचा द्वेष माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण करायचा, त्याच्याशी वेगवेगळ्या प्रकारच्या तुलना करून मी कशासाठी त्रास करून घ्यायचा. त्याला तिथे जास्त अंक मिळाले असतील तर पुढे मला याच्यापेक्षा जास्त अंक मिळतील, मी वेगळ्या क्षेत्रामध्ये आणखीन काही करू शकेन. अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. मला सांगा, लताबाई खूप चांगल्या गातात म्हणून तेंडुलकरनं त्यांची तुलना करायची का, मला कसं काय गाता येत नाहीये. लताबाईंच्या ठिकाणी आहेत, सचिनच्या ठिकाणी आहे, शिवाजीराव भोसले वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये. अहो तिथे काही नसेल तर दुसरीकडे तुमच्या क्षेत्र तुमची वाट बघत बसलेला आहे. आणि म्हणून तुलना करून मन मला असं वाटतं की मनात वेदना निर्माण करून घेणं, मनाची गती कमी करण्यापेक्षा आपल्यामध्ये काय आहे, मी तर असं म्हणतो की अंतर्मुख व्हायचं म्हणजे काय करायचं, तर आपल्यात गुण कोणते आहेत आणि आपण कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो. म्हणून मी नेहमी सांगतो, आम्ही पुन्हा पहावे काढून चष्मा डोळ्यावरचा. आपण कधीतरी डोळे बंद करायचे आणि आपल्या मध्येच डोकावून पाहायचं की मला असं वाटतं की ते श्रीराम लागू असं म्हणाले होते की माझ्या आई वडिलांना वाटत होतं मी व्हावं डॉक्टर आणि माझ्या अंतःकरणातून मला वाटत होतं मी व्हावं ऍक्टर. आई वडिलांच्या भीतीमुळे मी झालो डॉक्टर, परंतु माझ्यातला पुढचा डॉक्टर जरी झालो तरी डॉक्टर मागे पडला आणि अंतःकरणातून जे ऍक्टर व्हायचं होतं ते मात्र मी आयुष्यभर करत राहिलो. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला काय व्हायचंय त्या दृष्टीने जर मनाला तुम्ही लावलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केलात तर निश्चितपणे आपण आपल्या जे व्हायचे त्या क्षेत्रात ते हिरो बनवू शकतो. म्हणून दुसऱ्यांबद्दलची तुलना करू नका. तुलना जर त्याच्याबद्दलची करायची असेल, मला सांगा, कोकिळेला काळा कलर दिलेला आहे म्हणून काही कोकिळा रडली का, पण कंठ सुंदर दिलेला आहे, तिनं पॉझिटिव्ह कंठाकडे पाहिलं. सश्याला तुम्हाला माहिती आहे की कासवासारखी ठणकता दिलेली नाही पण चपलता दिलेली आहे. मोराला सुंदर पाय दिलेले नाही आहेत पण पिसारा दिलेला आहे. जे दिलंय ते खूप चांगलं आहे असा विचार करून जर आपण काम केलं इतरांशी तुलना न करता, तर मला असं वाटतं की मनामध्ये नैराश्य येणार नाहीये. नैराश्य आलं की मन काम करणं सोडतं आणि मन काम करणं सोडलं की मग आपलं ध्येय आपण प्राप्त करू शकत नाहीये. त्यासाठी नैराश्यच मनात येणार नाहीये आणि नैराश्य ज्याच्यामुळे येतं त्या गोष्टी मी करणार नाही असं आपण ठरवलं पाहिजे. म्हणून इतरांशी आपण तुलनाच करायची नाहीये की कोण काय आहे काय नाहीये, मी काय आहे, मला काय करायचं, एवढा विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. कारण असं जर केलं, इतरांशी तुलना केली तर आपला आत्मविश्वास कमी होतो. मग आपल्याला वाटतं की तो हुशार आहे, त्याला सगळं येतं, मला काहीच येत नाही, मी बेकूफ आहे, मी मूर्ख आहे. आणि मग यामुळे काय होतं की आपला आत्मविश्वास डळमळतो. आत्मविश्वास डळमळणं म्हणजे मनाची शक्ती पंगू बनवणं आहे, मनाचं बळ कमी करणं आहे. तर हे आपल्याला कदापि होऊ द्यायचं नाहीये. तुम्हाला तुलनाच करायची असेल तर त्याच्या यशाशी करू नका. तर मला असं वाटतंय तर त्याच्या प्रयत्नाची तुलना केली पाहिजे की त्यानं काय किती प्रयत्न केले, कसे प्रयत्न केले असतील, मला तसे प्रयत्न करता येतील का. प्रयत्नाची तुलना करा, त्याच्या यशाची आता तुलना करून काय उपयोग नाही आहे हा विचार देखील आपण मनात घेतला पाहिजे. मला असं वाटतं की आपण असा विचार करून आपली योग्यता वाढवत राहिलं पाहिजे. आपण जर मनालाच सतत सांगत गेलो माझ्यात हे नाही आहे, मला जमत नाही, मला जमत नाही, आणि मग एक वेळ अशी येते 10 वेळेस तुम्ही जी गोष्ट चिंतिता 11 वेळेस तीच गोष्ट मन धरून बसतं आणि मग मला असं वाटतं की आपल्याला इच्छित जे आहे ते प्राप्त करता येत नाही. उलट आपण आपली जी योग्यता आहे ते हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण जे काही यश यापूर्वी आयुष्यामध्ये मिळवलं होतं, असे यशाचे प्रसंग आपण
अशा निगेटिव्ह विचाराची वेळा डोळ्यासमोर ठेवून आपण या वेळेला कशा पद्धतीने यश प्राप्त केलं होतं, अशा चांगल्या गोष्टी आपल्या मनामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. भावनांच्या वरती नियंत्रण मिळवलं पाहिजे. बऱ्याच वेळेस भावनेच्या आहारी आपण जातो आणि त्यामुळे देखील आपलं नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून भावनांच्या वरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे जे काही मनामध्ये प्रश्न असतील ते आपल्या आई वडिलांना, गुरुजनांना वेळेतच सांगा आणि त्या प्रश्नांची उत्तर तेव्हाच मिळवा, जेणेकरून मनामध्ये गोंधळ तसाच साचून राहत नाहीये. त्या गोंधळातनं एकदम तुम्ही बाहेर पडता, मन स्वच्छ होतं आणि मग तुम्हाला मनाला गती द्यायला सोपं होतं. म्हणून प्रश्न विचारा. आई वडिलांच्या पासून कुठल्याच प्रकारच्या गोष्टी लपवून ठेवू नका, कारण त्यामुळं तुमचा गोंधळ आणखीन वाढत जातो आणि मग तुम्ही चिखलात फसलेल्या माणसावरून एक पाय काढा गेलात की दुसरा पाय फसतो आणि होता होता कमरे इतके तुम्ही फसून जाता. तर तसं फसणार नाही यासाठी जे काही तुमच्या मनामध्ये शंका कुशंका प्रश्न असतील ते विचारायचे आणि त्याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. सोशल मीडिया अलीकडे आपल्या समोर आलेला आहे, तर या सोशल मीडियाला तुम्ही मित्र म्हणून जरूर स्वीकारा, परंतु त्याला किती अंतरावरती ठेवायचं आणि त्याच्या किती आहारी जायचं याचा देखील विचार आपण निश्चितपणे केला पाहिजे. जर त्याच्या जास्त आहारी आपण गेलो तरी परंतु मग नको ते विचार आपल्या मनामध्ये येऊन आपलं जे काही मनाचं स्थैर्य आहे ते डळमळण्याची शक्यता असते. ही गोष्ट लक्षात घ्या. स्वतःवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. जगावरती प्रेम करण्यापेक्षा पहिल्यांदा आपण स्वतःवरती प्रेम केलं की माणूस, मला असं वाटतं की स्वतःवर प्रेम करणं म्हणजे मनावरती प्रेम करणं, आणि मनावर जर प्रेम केलं तर मन तुमच्यावर देखील प्रेम करेल आणि दोघं एकमेकावर प्रेम करत राहिलात तर मग तुम्ही तुमच्या ध्येयावर प्रेम कराल. तुम्ही तुमच्या ध्येयावर प्रेम केलात आपोआपच तुम्ही यशापर्यंत जाऊन पोहोचणार आहात. आणि स्वतःवरच जर तुम्ही प्रेम नाही केलं तर मग सगळा घोटाळा होण्याची शक्यता असते. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. विवेकानंद म्हणतात की नास्तिक माणूस म्हणजे कोणता माणूस? जो देवाला मानत नाही त्याला मी नास्तिक म्हणत नाही. जो स्वतःवरच विश्वास ठेवत नाही तो खरा नास्तिक. म्हणून तुम्ही देव मानता न मानता तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. बरीच माणसं स्वतःवरच विश्वास ठेवत नाहीत. गुगलवर जी काही माहिती येते त्याच्यावर त्याचा विश्वास असतो, फेसबुकवर आलेल्या माहितीवर त्याचा विश्वास असतो, पण स्वतःवर त्याचा विश्वास नसतो. आई वडिलांच्या वरती त्याचा विश्वास नसतो. तर मला असं वाटतं की चुकीचे मार्ग आपण अवलंबतो आहोत. याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करून स्वतःवर विश्वास ठेवायला आपण शिकलं पाहिजे. अपयशानं खचायचं नाहीये, कारण मी तर प्रयत्न खूप प्रामाणिकपणे केला होता. हे मिळवण्यासाठी मी 100% दिलेलं होतं. त्याच्यातून जर मला प्राप्त झालं नसेल तर काय हरकत आहे? ठीक आहे, मी करायचं तेवढं तर केलं ना, चालेल, याच्या पुढे मी करेन. अशा प्रकारचं मनाला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करीत राहावं असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. मला असं वाटतं की आपल्या क्षेत्राचं ज्ञान अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. कोणतंही काम वेळेत, मनाला ही शिस्त लावा की कोणतंही काम, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, स्वयंशिस्त स्वशिस्त मनाला लावायला शिकवलं पाहिजे की कोणतंही काम वेळेत जर आपण केलं ना तर जे ध्येय आहे ते पटकन आणि पद्धतशीरपणे प्राप्त करता येतं. आज करे सो कल, कले कर सो परसो, परसो हे की नाही, इतनी ही क्या जल्दी जब जीना ही है बरसो, ही वृत्ती चुकीची आहे. आज करे सो अब, अब करे सो अब, हे की नाही, कल करे सो आज, आज करे सो अब, असा प्रकारचा विचार आपण करून वेळेचं नियोजन करून त्या पद्धतीने जर आपण मनाला वेळेत करण्याचा, आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केलात तर निश्चितपणे मला असं वाटतं की या मनाला बळ मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. व्हिडिओ खूप विस्तृत होतोय, त्यामुळं इतकेच विचार या निमित्तानं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतो. ही विचार जर आपण आचरणामध्ये आणले, त्यानुसार जर कृती केली तर मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की आपल्या मनाचं बळ निश्चितपणे 100 पटीनं वाढेल. आणि मनाचं बळ वाढलं की मग सगळे इंद्रिय जे मन सांगतं त्या पद्धतीनं क्रियाशील होतील. आणि इंद्रिय क्रियाशील झाले तर जगामध्ये अशक्य काय आहे? जगामध्ये काहीही अशक्य नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की शरीरानं अपंग असणाऱ्या माणसांनी देखील जगात इतिहास केलेला आहे, पण ज्यांचं मन अपंग आहे, शरीर सुदृढ आहे, अशा लोकांना काहीच करता आलेलं नाहीये. म्हणून मन अपंग होणार नाहीये, मनाचं बळ कमी होणार नाहीये. या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अपयश आहे, ताणतणाव आहे, म्हणून काही गुडघ्यामध्ये मान घालून रडत बसल्यानं हे प्रश्न सुटत नाहीये. प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये वनवास होता, त्यांनाही दुःख आलेलं आहे. पत्नी तुम्हाला माहिती आहे वनामध्ये गेलेली आहे, रावणाच्या ताब्यामध्ये राहिलेली आहे. कृष्णाचा जन्म तर जेलमध्ये झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे. तेव्हापासनं अवतार संपेपर्यंत कृष्णाच्या जीवनामध्ये किती प्रकारच्या अपयश आहेत, किती प्रकारचे दुःख
तुम्हाला माहिती आहे की त्यांना झेलावे लागलेले आहेत, अपयश जरी नसले तरी दुःख झेलावे लागलेले आहेत. म्हणून कृष्णानं रडत बसलेला कृष्ण तुम्हाला कधी बघायला मिळत नाहीये. सतत हसत असणारे कृष्ण हे जर आपले आदर्श असतील तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी देखील तात्कालिक एखाद्या गोष्टीमध्ये मिळालेल्या अपयशामुळे खचून जाऊन ताणतणाव घेऊन मनाची शक्ती कमी करण्याचा किंवा मनाला नको त्या गोष्टींकडे वळवून आपलं आयुष्याचं नुकसान करून घेण्याच्या भानगडीत न पडता हे सांगितलेले उपाय जर आपण केले तर निश्चितपणे आपल्याला जिथं जायचंय, मागच्या झालेल्या चुका सुधारून तर तिथं आपण चांगल्या पद्धतीने पोहोचू शकू. आणि ते पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जर कामी आला तर मी स्वतःला धन्य समजेन. त्यासाठी ज्यांनी हा व्हिडिओ श्रवण केलेला आहे, एक समाजसेवा म्हणून हा अशा विद्यार्थ्यांच्या पर्यंत, अशा लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाठवावा आणि प्रत्येकाचं मनोबळ वाढवण्यासाठी या चांगल्या कार्यामध्ये सहकार्य करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी या व्हिडिओला मी पूर्णविराम देतो. रामकृष्ण बदने हे इंग्रजी लिपी वापरून म्हणजे काही माझं यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती जवळपास 200पेक्षा अधिकचे व्हिडिओ मी वेगवेगळ्या विषयावरतीची भाषणं असतील, प्रवचनं असतील, काही चांगल्या कीर्तनकारांची कीर्तनं यामध्ये टाकलेली आहेत. तेव्हा याचा देखील आपण सबस्क्राईब करून फायदा घ्यावा एवढीच नम्र अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.